त्रयोदशीच्या निमित्तानं सोने खरेदीसाठी म्हणून सराफा दुकानामध्ये गर्दी होत असते। पुणेकरांची सोने खरेदीसाठी लगबग आता दिसून आलेली आहे। सोन्याचे दर वाढलेले आहेत तरी सोने खरेदीचा उत्साह मात्र काही कमी झालेला नाही। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार दिवाळीच्या धनत्रयाच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सोनं घेण्यासाठी एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। नेमकं सोन्याचे भाव कसे आहेत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत। गेले काही दिवस सोन्याचे भाव वाढत आहेत, परंतु गेल्या कालपासून सोन्याच्या भावामध्ये 2,500 रुपयाची कमी झालेले आहेत आणि चांदीमध्ये 17,000 रुपयांनी कमी झालेले आहे। आज GST सहित 1% आणि 3% GST आहे। त्या GST सहित सोन्याचे भाव आहेत 1,31,840 आणि चांदीचे भाव GST सहित 1,76,130 आहे। असं आहे। आता एक सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही ज्योतिष आणि धार्मिकचा उल्लेख केला। धनत्रयोदशी हा दिवाळीतला दुसरा दिवस आणि या दिवशी धनेची पूजा केली जाते आणि धनपूजा करण्यासाठी चांदीची आधी पूर्वीपासून पाहत गेला तर जुने चांदीचे नाणे पूजेत करायला वापरले जायचे। आता चांदीचे कॉईन वापरले जातात आणि म्हणून आज चांदीला सगळ्यात महत्त्व आहे। ते म्हणजे पूजेसाठी आहे, मग सोन्याचे कॉईन आहेत, चांदीचे कॉईन आहेत। तर ह्यासाठी आज सकाळपासून चांगली मागणी आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।